हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर शनिवारी हाफ डे, रविवारी सुट्टी आणि सोमवारी सुद्धा 26 जानेवारीची सुट्टी, असं काही पकडून आम्ही गावाला जायचं नियोजन केलं होतं. तर घरातून निघेस्तवर आणि कात्रज पास करेपर्यंत तर 5 वाजलेच होते. त्याच्यानंतर कात्रज घाटाच्या तिथंपर्यंत आलो, पोपदेव घाटाच्या तिथं वरती. रस्ता एवढा मस्त आणि छान होता की नाही की बसच. असं वाटत होतं सगळे रस्ते एकदम असेच क्लीन असावेत, एकदम स्वच्छ, कुठंसुद्धा खड्डा वगैरे काहीसुद्धा नव्हतं. असं एवढा फास्ट आमचा प्रवास झाला ना की बस. आणि तुम्ही तर बघितलं ना, तुम्ही सुद्धा बघू शकता, एकदम छान असा रस्ता झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी हे बोर्ड वगैरे असं काही नव्हतं ना तेव्हा पहिलं. ते परत ना हे व्हाईट लाईन सगळं काही जिथली तिथं व्यवस्थित झाले का तर सायकल रेसमुळं. आणि मस्त असे सगळीकडे स्टिकर, हे लालवाले खांब वगैरे सगळं काही चिटकवून झालं होतं का तर प्रत्येकाला ते दिसावं व्यवस्थितपणे सायकलवाल्यांना पण ते जाता यावं तिथून, म्हणून मस्त असे रस्ता म्हणजे छान असा झाला होता. तर असा काय घाटाचा व्ह्यू घेत हे पुन्हा बघत होतो आम्ही वरून. एवढे छोटे छोट्या बिल्डिंग दिसत होत्या, जवळ असल्यानंतर किती मोठ्या दिसतात आणि त्या वरून घाटाच्या वरून बघताना किती छोट्या वाटत होत्या. तर खूप लांबपर्यंत फक्त आणि फक्त बिल्डिंगच दिसत होत्या. तर अशा पद्धतीने आम्ही घाट तर पास केला. तुम्हाला सांगते, खरं तर पुरंदरपर्यंत आहे ना एकदम छान असा रस्ता होता. मला वाटतं अर्ध्या तासातच आम्ही तिथं पोहोचलो असेल तिथून. आणि त्याच्यानंतर आम्ही मग नंतर संध्याकाळ झाली, 7 वाजत आले होते, तेव्हा काही कमी आम्ही लोणंदच्या बायपासला होतो बहुतेक, म्हणजे तरडगाव. ते तुम्हाला माहीत असेल, तिकडचे जे कोण फलटणकडचे असेल ना तर त्यांना माहीत असेल तिकडचं बायपास. तर तिकडंसुद्धा खूप छान असं रस्त्यांचं काम झालेलं आहे आणि बायपासमुळं ना खूप फास्ट असं आणि लवकर असं पोहोचतं आहे. तर अशा पद्धतीनं आमचा तर पूर्ण शनिवारचा दिवस हा प्रवासातच गेला. त्याच्यामुळे दुसरं कुठलं काही शूट तर करता